शिवराय मित्रांनो, आज आपण चाललो ट्रॅकिंगला। आता सकाळचे 3:30 झालेत। आज आपल्याबरोबर ट्रॅकिंगला माझा शाळेतला मित्र शुभम येतोय। आपण त्याच्याकडे जाऊ आणि तिकडून मग निघू। मित्रांनो, आज आपण इर्शाळगडावर चाललोय। इर्शाळगड आपल्यापासून 71 किलोमीटर लांब आहे। जर तुम्हाला इर्शाळगडाकडे जायचं असेल, तुम्ही ईस्टर्न लाईनमध्ये असाल तर कर्जतवरून जाऊ शकता, कर्जतची ट्रेन बघून जाऊ शकता। मी सध्या जोगेश्वरीत राहतो, आम्हाला वेस्टर्न लाईन पडते, तर आम्ही वेस्टर्न लाईनवरून आता जोगेश्वरीवरून ट्रेन पकडेन दादरसाठी, आणि मग दादरवरून 4:38ची ट्रेन आहे, ती पकडून 7-7:30पर्यंत आपण कर्जतला पोहोचू। बाकीचं पुढे नेहमीप्रमाणे रिक्षाची वाट बघण्याच्या नादात उशीर झाला आहे। 4:38ची ट्रेन सुटणार आहे कदाचित, 5:02ची पकडावी लागेल। आता चला शुभमच्या घरी जाऊ आणि मग पुढचं बाकी नंतर बघू। हा आहे स्टार्टिंग पॉईंट। ब्रेकसाठी थांबलोय आणि इथे बघा आपले शुभम साहेब मेडिटेशन करत आहेत। तो आपल्याला आता ध्येय आहे ते आपले शुभम भाऊ पळालेत पुढे, तर आपल्याला त्यांना गाठावं लागेल। जवळपास पहिला पॅच कंप्लीट केला आहे। आपण त्या घरांपाशी होतो, पण 15 मिनटात या पहिल्या पॅच जवळ आलो। हा मोरवे डॅम आहे। आपण पहिला गड चढून येऊ, मग हा आपण पहिल्या पॉईंटला पोचलोय। बॉटल त्याच्याकडे काय आणि शुभमची हवा टाईट झाली आहे। काय वाटलं काय कसं वाटतं इथपर्यंत येऊन? काय नाही, ट्रॅक मस्त आहे आणि हालत काय नाही, महाराजांचे मावळे आहेत बस। हा मोरवे डॅम आणि हा आपला गड। आपल्याला इथे जायचं। शुभम नव्या जोशमध्ये परत एकदा चाललाय। तर आपण आता इर्शाळवाडीत शिरलोय। ही घरं बघू शकता तुम्ही। शिरलोय, हा गड आपल्याला दिसतोय आता, पण आता वाडीतून इथून सरळ खाली जाऊन तिथून वर चढायचं आहे आपल्याला। पार केली आहे आणि हा चौथ आय थिंक चेक पॉईंट आहे, आणि हे देवीचं मंदिर आहे। ज्या देवीच्या नावावर हे पूर्ण गाव आणि किल्ल्याचं नाव पडलं आहे ना, ती ही देवी। वर पोहोचत आपल्याला हातात धरून जा, असं नको। या आपण आता जवळपास अर्ध्या किल्ला चढलेला आहे, पण सुरुवातीला तिकडे होतो त्या कोपऱ्याला, मग तिथून असा चढत तो डोंगर पडला। पहिला पॉईंट आपला तो होता। तिकडून असं गोल फिरून ह्या गावापासून आपण ह्या पायथ्यापासून इथून असं वर चढत आलो। आपण जवळपास अर्धा गड चढलेलो आहे, तर पुढचा बघतो। आणि हा भाग थोडा रिस्की आहे चढण्याचा। 1.5 तास लागतं। 1.5 तास आम्ही जवळपास चाललो आहे। 9 वाजता ट्रॅक चालू होता, आता 10:30 वाजले। पुढचा भाग पण होऊ शकता। तर काय, आणि ते माकडं पण आहेत खूप। आता आम्हाला सध्या आमचे फोन सांभाळावे लागतील। आता शुभम त्यांच्या पूर्वजांशी वार्ता करतोय। मला माणसं वाटलं त्यांच्या पूर्वजांशी वार्ता करू जातोय। बघू आता वार्ता करतोय की वाट लावतोय आपली।
जर शिवम ते आले ना आपल्याकडे तुझे दात पाडणार मी. चल किल्ले विशाळगड, तो टॉप पॉइंट दिसतोय. आपल्याला तिकडे जायचं. चला सकाळच्या 10:30 वाजता दुपारच्या 2 वाजताचं ऊन वाटते. शिवम आणि माझी दोघांची पण हालत एकदम खराब आहे. पॅच रिस्की आहे. काय सांगू नाही. ज्यांना दमा बिमाचा प्रॉब्लेम आहे पहिला सांगतो येऊ नका इकडे. तरी तुम्हाला यायचं. हा बघा थरारक अनुभव. आणि हे आमचे शुभम नवीन जोशमध्ये परत चाललेत. आणि तो आपण स्टार्ट. आणि हा प्रबळगड प्रबळगड आणि त्यासमोर कलावंतीगड आणि तो कलावंती. जो आपण पूर्ण ह्या सह्याद्रीच्या ना इथे इथे यायला तो 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 टोक हा टोक दाखव. हा टोक तो दिसतोय. हा तो 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 कर्नाळा कर्नाळवा असं माझ्या फोनमध्ये दिसणार नाही एवढं चांगलं. मी त्याच्या पाठवून आणले. आणि ही आहे ती मागची माथेरानची लाईन. आणि ही माथेरानची लाईन. लाईफ टोक दिसला मला. शिखराच्या जवळ आलो आहोत आम्ही. प्रयत्न चालू आहे पूर्ण शिखर चढण्याचे. पण एवढा प्यायचा तर फक्त 2 मिनिटात एवढूसाच कवर शिकू आपण. किल्ला दिसतोय जवळ, खूप लांब आहे. फायनली आपल्याला जो पोल खालून बघितलेला तो दिसतोय. आणि ते आणि अशा प्रकारे आपल्याला शुभमचे पूर्वज दिसत आहेत. हे पळाले शुभला बघून. हा अनुभव तर एकदम कोपऱ्याने आपण चढतो जवळपास. हा बाहेरून रस्ता तर बंद आहे. इथून आतून जावं लागेल. थोडा ती वाट आहे. हा जवळपास ही मोठी दरी आहे. ही बघू शकता. ही दरी आहे ना जवळपास खाली पडली आहे. हा पूर्ण पॅच बघितलात ना, हा पूर्ण खाली आहे. आणि हा पण हा भाग पडायला चालाय जवळपास. इथे येताना थोडं म्हणजे रिस्की हा भाग, पण सांभाळून होऊ शकतो आपण. पुढचा पॅच खूप कठीण आहे. पुढचा पॅच पण थोडा कठीण वाटतोय. खूप कठीण आहे बोल. खूप आपण प्रयत्न करू. पुढचा पॅच हा बघा. कडेकडेने चालू नका. कडेकडेने आम्ही जाऊ नका. वाट आहे. हे पूर्णच्या पूर्ण भाग डोंगर कोसळलंय अक्षरशः. काय बोलतो काठी सोडू का? काठी सोडतो.
सोड वाटसाठी. नाही नाही वाटसाठी नाही. अवकाश आहे तू येशील ना. पॅच थोडा रिस्की आहे. चला बघू काय. त्याला रिक्षा व्हायला नाही. पण आत्ताच शिडी आणि रोप जो रस्ते तुटलेली पाण्याची टाकं. हॅलो, ही एक वाट चालली त्या दिशेनं, पण त्याच दिशेला बघू शकता तो रस्ता तर दिसत नाही आणि पूर्ण दगड वगैरे पडलेले आहेत, दरी जवळपास पडलेले. आणि आम्ही आत्ता हा पॉईंट, हा जो खाली दिसतोय हा चढलो आहे पूर्ण. इथे एक पाण्याची टाकी आहे आणि ही वर सीडी आहे. या गावकऱ्यांनी चढण्यासाठी सोपा मार्ग म्हणून ती सीड्या जवळपास लावलेल्या आहेत असं वाटतं. रशीवर तरी चांगलं आहे ते, जाणाऱ्या येणाऱ्या थोडं. आता चढू, तुम्हाला पाण्याची टाकी दाखवतो एकदा. ही पाण्याची टाकी टाईट नाही दोरी. शिवम पहिला चढतोय, नंतर आपण चढू. चढ शिवम चढ. हे पाण्याची टाकी आणि आम्ही त्या कोपऱ्यातून आत्ता चाललेलो. अशा भागावर आहेत की सध्या सटकलो ना खाली. शिवमला ती काठीवर काहीतरीच प्रेम तू झालं त्याचं. व्हिडिओ काढ ना. माझी काढली. जाऊया. आत्ताच एक थरारक अशी सीडी आम्ही पार केली आहे. दिसू मंदिराकडे जाऊया ना. आता या मंदिराकडे जाऊ. त्या खालच्या भागावरून आलो. ही मग अशी टाकी बघितलेली, इथे देवीचं इचं मंदिर आहे आणि ही सीडी चढलेलो. आता ही एक सीडी चढायचं आहे. शुभम आता चाललाय, चढतोय. सीडी दिसायला छोटी आहे पण जवळपास 9 ते 10 फीटची सीडी आहे. ते दिसलं भावा, मन भरलं माझं भावा. बस लाईफ जिंकलं इथं. अशा पॉईंटवर आहे ना आता. हालत खूप खराब झाली भावा. 2 तास लागले. सीडी लागली. 2 तासाचा प्रवास जवळपास झाला आमचा. केवढं खोल आहे बघा. 2.5 तास बोल. 9 9ला निघालेलो आम्ही. 2-2.5 तास. आणि आता या नैसर्गिक
नेडे तिकडे जातोय. एवढा मोठा चढण मी या दगडाच्या भरोश्यावर चढलोय. या दगडाला बांधले तो पण फक्त दगड ठेवलेला आहे. दगड आणि ही एक आमची सळी. एवढासा ह्याच्यावर आहे सळीवर. या सळीच्या जीवावर आम्ही आज वर चढलोय. ही चढण चढल्यानंतर एक मस्त असं अनुभव बघायला भेटतो. नैसर्गिक नेडे जवळपास असं वाटतं निसर्गाने एक नैसर्गिक पूर्णपणे फ्रेम बनवली आहे. ही बघू शकता. हिचं हा भाग असा. आता तुम्हाला गोल पण फिरून दाखवतो एकदा. हा इथे तर हा भाग बघू शकता. पडला मला आधी वाटलं रस्ता आहे तर गेलो असतो सरळ खाली. आता हा भाग बघा इथे काय आहेच. या दिशेला एक मार्ग जातोय पण तिथे सेफ्टी नाही आणि खूप रिस्क आहे त्यामुळे पण जाऊ नाही शकत. हा नैसर्गिक नेडे. हवा इथे अशी येते ना, AC याच्यासमोर फेल आहे अशी हवा येते इकडे. आता थोडे इथे फोटो वगैरे काढतो आणि मग पुढच्या वाटेला निघू. हा गाव दाखव. हे पुढची वाट आहे आणि बसलेलं गाव. ही खाली पूर्ण हे बघत असाल हे गाव आहे. हे खालच्या दिशेला दसलेले ते. तर आपण आता नैसर्गिक नेडे इकडे आहोत. असं वाटते फ्रेम आहे ही फ्रेम नैसर्गिक. बघू शकता मध्ये बसलोय आता आपण. मगाशी इकडे खाली होतो या दिशेने. इथून आपण दोरीने वर चढलेलो शिडी आणि दोरीच्या मदतीने. इथून असं फिरून मस्त. हा इथे हवात पण अशी आहे ना, AC फेल आहे यासमोर. पण एक वॉर्निंग पण आहे की इथे चढणाऱ्यांनी बिगिनर्सने चढू नये एवढं लोक. कारण हा तसा गड नाही की आपण आलो लगेच चढलोय. थोडीफार यात माहिती घ्या मग या. कारण तुम्ही आत्तापर्यंत तुम्हाला मी एक हे दाखवलं नाही पण आता तुम्हाला त्यातलं एक फॅक्ट दाखवतो. आम्ही तिथून चढलेलो ना, हे हा ज्या ठिकाणावर आम्ही उभे आहे ना आता त्याच्या खालीच दरड कोसळलेली. गेल्याच वर्षी दरड कोसळलेली. आणि हे जे गाव होतं ना, गाव पूर्णच्या पूर्ण अर्ध जवळपास त्या दरडी खाली गेलेलं. मला एक व्हिडिओ पूर्ण मी व्हिडिओच्या पूर्ण एंडिंगला एक व्हिडिओ तुम्हाला दाखवीनच की ते गावात परिस्थिती काय. गावात कोणच नाही. इथे जर तुम्हाला यायचं असेल ना तर विचार करून या. कारण आम्हाला असं वाटलं नव्हतं की इथे काहीच नसेल. कारण इकडे गावात आहे ना माणूस म्हणजे ना, आम्ही गेल्या 2 तासात आहे ना जसा जो आम्ही पहिला तो पॉईंट होता ना तिकडून जेव्हा आम्ही माणसं बघितली ना, त्यानंतर सजीव कोण बघितलं असेल तर इथे त्या कोपऱ्यात खाली गायी 3 बघितल्या. त्या पण खाली होत्या. आणि आता बघतोय तर पाण्याची आमची वांदे झालेत. 2 ते 3 बाटल्या आणलेल्या तर पाण्यात सर्व गेलं आहे. तुम्हाला तो एकदा पूर्ण व्हिडिओ दाखवतो. झालं आहे असं की पाणी संपलं आहे. आता फक्त चणे राहिलेत. मूग आणि चण्याचे तर थोडं प्रोटीन म्हणून घेतलेलं तर तेच खावे. सर्वांना एक हंबल रिक्वेस्ट करीन. हा गड आहे ना, जे बिगिनर आहेत कृपया करून येऊ नका. चढताना काय वाटलं नाही पण यात उतरताना आहे ना हवा टाईट होते. आता हे पॉईंट बघा. शुभम कसा बसा उतरलाय. खूप हार्ड आहे भावांना, खूप हार्ड आहे. चढताना काय वाटलं नाही. हा भाग उतरताना आमची फाटली अक्षरशः. ही सीडी लोखंडाची होती म्हणून कशी तरी उतरलोय. आता पुढची लाकडाची आहे 5 पावलांची पण ती पण आहे ना हालत खराब होते. तर शुभम कसा उतरतोय बघूया. भावांचे ग्रीप जरा पण नाही दगडांना. ही रशी आहे ना, रशी तीच फक्त जीवन. रशीच्या साहाय्याने आम्ही वर चढलोय आणि आता उतरतोय. सुटले आम्ही पण सुटलोय. बघू शकता किती खोल वाट. आमच्यात शुभमला थोडा एक्सपिरियन्स आहे ट्रॅकिंगचा जास्त म्हणून त्याला पुढे पाठवलं. आधी 7-8 गड आम्ही असे केले म्हणून आम्हाला एक्सपिरियन्स आहे कसा काय तो.
बिगिनर्स कृपया करून हा हा जर तुम्ही चढ नवीन असाल तर हा गड तर कृपया टाळाच. करू नका. मिनिमम 5 ते 10 जेव्हा तुम्ही गड कराल. कृपया हा गड करू नका. जर तुम्ही बिगिनर असाल, तुम्हाला एक्सपिरियन्स असेल ट्रॅकिंगचा तरच करा. बस. आता ही लोखंडाची तर केली, आता ही लाकडाची जी शिडी आहे ती करताना तिथे उभा राहतोय का मी? येऊ तिथे 9 फीटची होती. तिथून उतरताना जरा पण भीती नाही वाटली. आणि ही शिडी पूर्ण आणि 90 ही डिग्री शिडी आहे. ही 90 डिग्री आहे. पूर्ण प्लस 90 फक्त डिग्री फक्त फक्त 4 आणि पायऱ्या आहेत त्याच्यात. खूप जुनी पण आहे. जुनी आणि लाकडाची आहे. लाकडीच्या काय हालत खबर खराब नाही. होते. आणि इथून जर पडलो बघू शकता कुठे मग पोचू आम्ही. आणि ही सीडी आहे तिच्या विश्वासावर 4 फीटची सीडी. हिच्यात वरच्या सीडीवर आम्हाला जेवढी भीती नाही वाटली, ह्या सीडीवर हालत खराब झाली. आणि ही रशी आहे ना, देवासारखी धावून आली. गावातल्यानी ह्या रशा लावून आहेत ना, खूप उपकार केलेत आमच्यावर. रशांमुळे आम्ही खूप इझिली उतरू शकलो आणि चढू शकलो. पाठ आमची लास्टची आहे. ही रशीने इथपर्यंतच साथ दिला आमचा, आणि तो पण एकदम मस्त. शुभम आता उतरतोय रशीच्या जीवावर. हालत तर झाली आहे खराब, पाणी नाही. शुभम कसं वाटतंय? खूप थरारक आहे. जय शिवराय. आम्ही 1:45च्या दरम्यान काहीतरी चालू केलेला ट्रॅक, तर 2 वाजायला आलायत. झालं आहे का आता? जाताना काय एवढं वाटलं नाही, कारण जाताना पाणी होतं आणि थोडं थांबत गेलं. आणि त्यावेळेस ऊन पण एवढं नव्हतं. आता ऊन डोक्यावर आलं आहे, हालत खराब होते. आता आम्ही लास्ट जो स्टार्ट केलेला पॉईंट त्याच्या सेकंड पॉईंटला या घरापाशी आलो आहे. पूर्ण गड उतरला. आता फक्त हा सरळ रस्ता बाकी आहे. झाला की आम्ही गावाला पोचू. पण डायरेक्ट आता आलो आहे त्या मोरबे डॅमला. हा बघू शकता, हा पूर्ण मोरबे डॅम आहे. हे आपण तिकडे होतो, तिथून मोरबे डॅम बघतो आपण. स्टार्टिंग इथनं गेलेली या दिशेने, तिथून मग गेलं. आता उतरलो तिथून खाली. शुभम कुठेतरी मागे राहिला, तेव्हा शुभमला शोधावं लागेल. हा आला. हा मागे स्नॅप काढत बसलेला. इकडे आहे पाणी.